फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आता तुम्हाला दह्याची कढी बनवून दाखवणार आहे मी खानदेशी पद्धतीने. तर इथे मी घेतलेलं आहे दही आणि इथे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि लसण आणि इथे मी घेतलेले आहेत अर्धा चमच जिरे, अर्ध्या चमच्यालाही कमी मेथी, 4 लवंगा आणि हे आपलं दगडी फूल असतं ना ते दगडी फूल आणि राई अर्धा चमच असं हे घेतलेलं आहे. आणि बेसनचं पीठ आपल्याला 1 चमच लागणार आहे. आपल्याला हे अगोदर वाटून घ्यायचं आहे. लसण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आपण हे वाटून घेऊया. तर इथे मी वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे घालायचं आहे दह्यामध्ये. तर 1 चमच घालत आहे, 1 आणि 1.5 म्हणजे तिखटसाठी. आता आपण याच्यामध्ये घालूया हळद, अर्धा चमच हळद घातली आहे. आता घालूया चवीपुरतं मीठ, एक चमच मीठ. आणि आता घालूया आपण बेसन, 1 चमच बेसन घातलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथे मी बेसन पण आणि आपलं चटणी पण सगळं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित. आता आपण याला फोडणी देऊया. तर इथे कढईत तेल घातलं आहे आणि तेल गरम झालं आहे. आपण जे घेतलेले मसाले होते ते घालूया आता. तर छान भाजून घ्यायचे. आता आपण घालूया सुक्या मिरच्या, आता घातला आहे कढीपत्ता. छानपैकी असं तडतडला आहे. आता हे छान भाजलं की आपण आता सोडूया. आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे. तर मी इथे टाकून घेतलेली आहे कढी आणि पाणी पण मला हवं तेवढं टाकलेलं आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या कढीला आणि एवढी छान लागते खानदेशी कढी. तुम्ही करून बघा आणि सांगा कमेंट्समध्ये कशी झाली आहे ते. आता कढीला आपण उकळी काढून घेऊया. तर बघा आपली एकदम छान अशी खानदेशी कढी तयार झालेली आहे. एकदम सुपर आणि वास पण एवढा छान येत आहे, एकदम मस्त. तर कशी वाटली तेही सांगा. चला भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हे बघा एकदम मस्त भात आणि कढी घेतलेला आहे मी खाण्यासाठी.
मस्त अशी झालेली आहे खानदेशी कढी. तर सांगा कमेंट्समध्ये कशी झाली आहे ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.